नमस्कार मित्रांनो, भावांनो, बहिणींनो, हे दिसतंय का काय? काही कोण उभं राहिलंय? यांनी उभं राहिले ते बघा. काय लय ऊन पडलंय या. बदा बदा घरगते पावसाळ्यात राव. मामाला मागा की घर बांधून. काय करायचं राव? आता हाई पत्र उडून गेल्यावर जगायचं कसं? लय कोड आहे. म्हणून बघा आता सिमेंट लावले बघा, गवंडी बी नाही याला. आता मीच गवंडी झाली राव. आता काय करायचं? आंबेगारी कोण झालंय? आंबेगारी मी जाण कोण आहे आता? दिपातलीचा माल केला तेवढा. बघा माल केलाय बघा. इथं नुसतं वरण भात दिसतंय का नाही? वरण वरण खाली भात एकच नंबर आहे बघा. ही सिमेंट केलं या. काय करायचं? बोल पडले. गरीबाचा धंदा आहे. काय करायचं? नळी अडचणीला करावं लागतंय राव. नाही तर घर उडून गेलं बरं आहे का? काय सांगायचं? हात पत्र तेव्हा उठाळ्यात गेलं. आणि आज तर सांगितलं लय जोरदार पाऊस आहे. पाऊस आहे मग काय? अर मग आता लय अवघड झाला आपलं. अगं लय अवघड काम आहे. अगं लय पाता माल झालाय. आता बसतोय आव खाली खाली हाय की गट घ्या. असं वे अगं ही पहिल्या काळातली भिताडायची बघा. पाखी झाले ती पडायला लागले ती. काय करायचं काय नाही. पण ह्यालाच लिपून ही करून नीटनीटक करावं लागतंय बघा. पण मी आज एक नंबर झालं मिस्त्री झाला आहे का नाही? मग काय? आता घर बांधाय कुठल्या मिस्त्री आणावं लागत नाही. आता घर बांधाय मिस्त्री आणावं लागत नाही. कोण आहे का आज घरात? ध्यान ठेव. ते ह्याच्या खालीच जा हे करा, नाहीतर दुसरीकडे तुम्ही सिमेंट लावून बसाल. ऊन लागतंय की पण पत्र पळते नाही का? मुजलं का ते? सारवाय चालू आहे बघा. एक खोली राहिली या, ती सारवाय चालू या. ती बी लय उकरला सगळा उकरून बसलाय. काय करायचं काय नाही. लय म्हणजे लय ऊन लागतंय. आवाज कसलं ऊन पडलं या. मला तर चक्कर यायला लागली आज. एवढं ऊन पडलं या. भयानक ऊन पडलंय नुसतं. चालली बघा घरी आता. यांनी आव द्यायचंय काय तुम्हाला अजून? आता काय नाही, फक्त तेवढं बुळूक मुजलं का सांगा. बर बर. अहो वर तुम्ही लय झकास दिसताय बर का. पण वर तुम्ही आता दिसणारच मग. काय करायचं? लय घाम यायला लागलाय. याव एवढं उकाडा झालाय. ऊन पडलंय कसलं सांगा बर. तुमच्याकडून ऊन आहे का मला सांगा कमेंट मध्ये नक्की बघा. अगं हे आमच्या घरातला पसारा. काय बोलती अगं तू? ऊन सगळीकडे जाय. मला वाटलं त्यांच्याकडे नाही काय म्हणून विचारलं. बा ही बादल्या आईने दिल्या होत्या बघा. ही सगळं पसारा घरातला काढलाय बघा पुन्हानं. निस्ता वैताग घेऊन गेला या. रचकाच जिथं बघल तिथं ठिकी जायची निसती. आणि ही हाय मँगोची पिठी बघा. गॅरे करायची. लय म्हणजे लय अवघड. आणि ही खुर्ची का नाही कुणाच्या ही कमेंट मध्ये नक्की सांगा. बघा पाक मोडायला लागलीस बघा. पाक मोडली आहेस म्हणा, पण तरी बी हाय. स्माइल म्हणून लिहिले बघा. हे स्माइल करूनच बसायचं आहे. हे पाक मोडलेली आहे खुर्ची बघा. एवढी सगळी मोडली. काय करायचं काय नाही बघा. हिन लय म्हणजे लय सारवायचं ही म्हणलं का नाही लय वैताग घेऊन जातोय बघा. कारण सारवायचं म्हणले का नाही लय म्हणजे खालनं भुई सारावं लागते, वरनं भिताड सारवावं लागते. ते लिपून ही घ्यावं लागतंय. त्या पावसानं सगळं पडलंय बघा बदा बदा. खुर्ची आण घरातली. काही घर सारवलंय ते बघा कसं छान दिसतंय. नाही सारवणा की निस्ता उकरंडा झाल्यावर झाला या. काही कसं दिसतंय बघा. कसं दिसतंय घर नुसतं झकासच. ही पांढरं दिसतंय का नाही? लय म्हणजे लय अवघड आहे. ही बघा जेवण केलंय तसाच ठेवली ती भांडी घासायची. म्हणलं परत घासाय येतेली कारण पाऊस आला परत काय करायचं मग लय अवघड आहे. म्हणून आधी काना करून घ्यायचं बाहेरचं. कापड ही धुतली ती. ह्यांनी आले तर जनावर पाणी पाजून घेऊन मी परत शर्ट ही पाणी पाजली. आणू लय रडत होती.
म्हणून अनुला झोपवलं पहिल्यांदा. काय करायचं, लय म्हणजे लय अवघड आहे. मोडलेले बाहेर जाया, नाही मोडलेले घरात आहे. त्या खुर्च्या बी पोरं बसते ती आणि ढकलून देते ती. आणि एखाद्याच वारं कावदान आलं त्या कट्ट्यावर खुर्च्या राहिल्या बदाबद खाली पडून मोडते रे. काय करायचं आणि काय नाही, लय अवघड आहे बघा. सगळं निर्मळ केलं तर भारी वाटतं. आणि आमच्या आत्याला पहिल्यापासून निर्मळ पटायचं. थोडं तरी घाण राहिली भया आमकं तमकं किती घरात घाण आहे. निस्ती तरी आमच्या घरात बी जाळ्या जुळ्या झाल्या तर काय पुरी जाळ्या जुळ्या झाडून काढत नाही त्या, काय करत नाही त्या करायच्या. कारण त्यांना निर्मळपणा लागायचा व. कारण थोडी सकट घाण नसायची घरात. थोडी तरी घाण झाली भांड्यावर फुफुट हे आता इकडून तिकडून वारं कावदानाचं येतं का नाही. पुरीनं भांडी कसा म्हणायच्या, ले घाण व्हायला लागले. वाटा उकणला की सारवून घ्यायचा. त्यांना वाटा ही उकणल्याला ही त्यांना कसलंच पटायचं नाही. सगळं निर्मळ असा वाटायचंच नाही. आणि पहिल्यापासूनच आत्या सारवत होत्या. आत्याच्या महागारी पूनम मी पण सारवती, पण निम्म्यातनं भिताड. एवढ्या लांब काय मी सारवलं नाही. ती सारवाय आल्या मस्त सारवायला लागल्यावर येईल की, पण सारवली नाही ती बघा. मी भुई सारवून काढायची, आत्या वरनं सारवून काढायचं नाही तर पूनम आणि मी खालनं भुई सारवून काढायची. वरचं काय मी आज सारवून काढलं नाही. आणि आधी मध्ये 15 दिवसाला महिन्याला घर उकाणलं की आम्ही निम्म भिताड सारवून काढायचो. म्हणजे आत्याला वाटायचं भारी वाटतं. त्यामुळं बघा ही वाटतंय. एकदा सारवून लिपून घेतलं का नाही परत नाही मग काय वाटत. पण नाही सारवं नाही की लय कस तरी वाटतंय बया ह्या घरात माणसं आहे का नाही असं वाटतंय. कारण घाणच आहे बा. एवढं घरात स्वच्छ ठेवलं तरीच माणसाला बरं वाटतंय ना. नाहीतर काय करायचं मग, स्वच्छ पाहिजे ना. तरच म्हणतं माणूस बाया अमक्या तमक्याच्या घरी गेलतो म्हणून स्वच्छ आहे असं म्हणतं का नाही सांगा बरं. म्हणूनच म्हणलं. आणि आमच्या आत्याला निर्मळ लागायचं म्हणून सगळं निर्मळ करायचं आहे. ही आता उद्या वाटा सारवून काढते. आज काय काढत नाही, आज ही खुलीच होत नाही. ती ठिकीन ही आवरून ठेवायची, भांडी घासायची. परत जनावराचं टायमिंग होतंय. जनावर सोडून नेली तर त्या शान घाण हाय शरड करड ती त्यासनं वाडा लुटून वैरण टाकून परत मग करायचंय. लय म्हणजे लय अवघड आहे बघा. काय करायचं, नीटनेटकं काम केलं तरीच सुरळीत लागतंय. नाही घरातच बघितलं आणि घरातलंच केलं की जनावराचं राहतंय. काय करायचं, म्हणजे दोन्ही बी तिन्ही बी करावं लागतंय. लेकरं येते त्यात आणू बारके रडतच येते महाग पळतच उन्हातच. तिला कळतच नाही काय करायचं, पळतच येते बघा. लय म्हणजे लय वैताग आलाय. उन्हाचा आलाय व दुसरा कशाच नाही. ऊन तेवढं पडून वाटतं. ऊन पडलं का नाही लय वैताग येतो या. ऊन भयानक पडतंय नुसतं. उन्हात काय जीव वाटत नाही, खाऊ वाटत नाही. पाणी लय पेतय बघा माणूस उन्हाळ्याचं. उन्हाळ्याचं नुसतं पाणी पाहिजे म्हणतंय. काय करायचं, झालं का तुमचं वा. हा आपल्या घराचं करा पहिल्यांदा. बघा ह्या पत्र्यावर आल्यात आहे बघा. अय मित्रांनो ही कसं वाटली भिताड सारवलेली कमेंट मध्ये नक्की सांगा.